हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मागचा जो व्हिडिओ होता आपला चेन द वाईस विषयी व्हिडिओ होता, आशा करतो तो तुम्ही बघितलाच असेल। आता या व्हिडिओमध्ये आपण चेन द वाईस वरती मागच्या टीईटीज मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत। तो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। टीईटी 2013 मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न, द थ्यूज हॅड ब्रोकन द बॅक डोअर। मग बघा, द थ्यूज हॅड ब्रोकन द बॅक डोअर। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्स नुसार ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं कसं करायचं सांगितलेलं होतं। सगळ्यात आधी टेन्स ओळखा। बघा या ठिकाणी हॅड आलेला आहे म्हणून हा जो आहे हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स। मग आता याचा जो फॉर्म्युला होता ऍक्टिव्ह व्हायचा तो होता सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। आता याचा पॅसिव्ह व्हायस करताना आधी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं। मग बघा, द बॅक डोअर हे पॅसिव्ह व्हाइस मध्ये सुरुवातीला आलं पाहिजे। तुम्हाला इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतंय। त्याच्यानंतर हॅड आला पाहिजे आणि हॅड नंतर बीन आला पाहिजे। बघा कुठे कुठे दिसतंय, इथे हॅड दिसतंय, इथे बीन दिसत नाही म्हणून आपलं ए हे उत्तर नसणार आहे। इथे हॅड बीन दिसतंय, इथे हॅड बीन दिसतंय, इथे हॅज बीन दिसतंय म्हणून डी सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे। आता बी आणि सी मध्ये आपल्याला चेक करायचं। बघा हॅड बीन नंतर पॅसिव्ह व्हाइस मध्ये नेहमी V3 फॉर्म असतो आणि त्याच्यानंतर असतो सब्जेक्ट। बघा इथे आहे ब्रोकन, इथे आहे ब्रोकन, यस इथे बाय असतो V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट। बघा इथे पण बाय, इथे पण बाय। थ्यूज बघा, थ्यूज आपला सब्जेक्ट होता, या ठिकाणी द थ्यूज हा सब्जेक्ट बरोबर आहे। इथे देम चुकीचा आहे म्हणून सी सुद्धा आपला ऑप्शन असणार आहे। म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे बी, द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थ्यूज।